बातमी भाजपाच्या गोटातून भाजपामध्ये बंडखोरी झाल्याचं बघायला मिळतंय। मुंबईमध्ये कार्यकर्ते भाजपाचे नाराज असल्याचं दिसतंय। चेंबूरमध्ये भाजपामध्ये ही बंडखोरी झालेली आहे। आयात कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते हे नाराज झालेले आहेत। आयात उमेदवारांना तिकीट दिल्यामुळे ही नाराजी समोर आलेली आहे। प्रभाग क्रमांक 155 मधून 3 इच्छुक उमेदवारांनी बंड केलंय आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत। मनोज, अनेक ठिकाणी अनेक पक्षांमध्ये ही बंडखोरी बघायला मिळते, भाजपात सुद्धा झालेली आहे। आयात उमेदवारांना संधी दिल्यामुळे निष्ठावंत पक्षाचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत। अधिक माहिती या संदर्भात। बरोबर जगदीश, आपण बघितलं 15 जानेवारी रोजी महापालिकेची निवडणूक आहे आणि आज शेवटची तारीख होती उमेदवारी अर्ज भरण्याची आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने आपण इच्छुक उमेदवारीने आपला उमेदवारी अर्ज हा भरलेला आहे आणि त्यामध्ये देखील आपण बघितलं मोठ्या संख्येने बंडखोरी देखील झालेली आहे। तशीच बंडखोरी आपण बघितलं चेंबूरमध्ये देखील भाजपमध्ये पाहायला मिळालेली आहे आणि आपण इथं आयात केलेल्या उमेदवारांना तिकीट देण्याने दोन्ही कार्यकर्त्यांची या ठिकाणी मोठी नाराजी दिसून आलेली आहे आणि चेंबूरमधल्या वॉर्ड क्रमांक 155 मधून भाजपच्या 3 इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी आपण बंडखोरी केलेली आहे। मुंबई भाजपकडून 2 दिवसापूर्वी पक्षात दाखल झालेल्या उमेदवारांना तिकीट दिल्यामुळे मोठा सूर या ठिकाणी नाराजीचा हा कार्यकर्त्यांमध्ये उमटलेला होता आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवक श्रीकांत शेट्टी यांना भाजपने ही उमेदवारी दिली, त्यामुळे मोठी नाराजी या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये झालेली। त्या दरम्यान भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी म्हणजेच माजी नगरसेविका जयश्री खरात, हर्षा साळवे आणि शशिकांत कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी भरून या ठिकाणी बंडखोरी केलेली दिसून येते। मात्र मनोज, नाराज जे कार्यकर्ते आहेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी केलाय। नक्कीच आता या सर्व जे नाराज आहेत त्यासाठी तर भाजप ही ऍक्शन मोडवरती आलेली आहे। त्यासाठी भाजपने जे बंडोबस्ती थंड करण्यासाठी वेगळी रणनीती ही भाजपकडून दाखवण्यात येणार आहे आणि त्यासाठी जिल्हाध्यक्षांची आपण इथे यादी देखील या ठिकाणी मागवली जाणार आहे। या ठिकाणी केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांची मुंबईच्या नेत्यांसोबत देखील बैठक होणार आहे आणि अर्जाची मुदत संपल्यावर मुंबईची बंडोबस्ताचा संपूर्ण आढावा घेतला जाणार त्यामध्ये आणि बंडखोरांना संपर्क करण्याची स्थानिक नेतृत्वाने या ठिकाणी सूचना दिल्या जाणार आहेत आणि जे बंडोबस्त एकदम पूर्णपणे नाराज झाले आहेत त्यांना थंड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाजपकडून करण्यात येणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी मिळत आहे। धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल।